मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर लँड करताना पायलटकडनं मोठी चूक झाली। भुजबळांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी वाहनांच्या पार्किंगमध्ये उतरलं। हेलिपॅडपासून अर्धा किलोमीटर दूर हेलिकॉप्टरचं लँडिंग झाल्याची भुजबळांनी माहिती दिली। हेलिकॉप्टरचं कुठे लँडिंग होतंय हे पायलटनं सांगितलं नाही असंही भुजबळ म्हणाले। अजित पवारांच्या मृत्यूवरून अपघात की घातपात याचं उत्तर अजून मिळालेलं नाही। असं असतानाच मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टर बद्दल सुद्धा धक्कादायक प्रकार घडला। हेलिपॅड तयार केलेलं असतानाही भुजबळांच्या पायलटनं चक्क वाहनांच्या पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरवलं। आजूबाजूला विजेच्या तारा आणि खांबही होती। या अनपेक्षित प्रकाराने घटनास्थळी गोंधळ उडाला। सुदैवानं कोणतीही दुर्घटना झाली नाही। पोलिसांच्या माहितीनंतर हेलिकॉप्टर पार्किंगमधून हलवलं गेलं। स्थानिकांनी मात्र घडलेल्या या प्रकारावर संताप व्यक्त केलाय। पुणे जिल्ह्यातल्या पुरंदरमध्ये महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्तानं कार्यक्रम होता। खानवडीमध्ये हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान ही गंभीर चूक समोर आली। योग्य नियोजन असूनही हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कसं पोहोचलं हा प्रश्न विचारला जातोय। लोकवस्तीच्या जवळ अशा प्रकारची चूक मोठ्या दुर्घटनेचं कारण ठरली असती। ज्या ठिकाणी खरं तर भुजबळ साहेबांचं हेलिकॉप्टर लँड व्हायला पाहिजे होतं त्या लोकेशनला ते न होता एका पार्किंग लॉटमध्ये तिथं केलं गेलं। एवढं दुर्लक्षपणा नाही तर एवढा हलगर्जीपणा सरकारकडनं एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत त्या ठिकाणी होत असेल तर हे योग्य नाही। अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल आम्ही सर्वजण तपास त्या ठिकाणी करतच आहोत, पण मग लगेचच भुजबळ साहेबांच्या बाबतीत सुद्धा अशी एखादी घटना घडत असेल तर सरकारने व नेत्यांनी या बाबतीतली काळजी घ्यावी। हेलिकॉप्टर जिथे उतरतं ती जागा विशिष्ट प्रकारानं तयार केली जाते। त्यावर पायलटला आकाशातून ठळकपणे दिसावं म्हणून मोठ्या आकाराचा एच काढला जातो। आकाशामधून पायलटला विजेच्या तारा स्पष्टपणे दिसत नाहीत, त्यामुळे विजेच्या तारा, झाडं किंवा खडकाळ जमीन नाही अशा ठिकाणी हेलिपॅड बनवलं जातं। हेलिपॅडऐवजी शेती, सपाट मैदान, रस्त्यावर हेलिकॉप्टर उतरवणं धोकादायक असतं। थोड्याही असमान जमिनीमुळे हेलिकॉप्टर एका बाजूला कलू शकतं। जमीन कमकुवत असेल तर हेलिकॉप्टरचं कंपन आणि वजनानं ती खचते। हेलिकॉप्टरच्या पंख्यामुळे उडणारी धूळ, दगड, कापड जर हेलिकॉप्टरच्या इंजिन वा पंख्यामध्ये शिरले तरी अपघात घडतो। अरे काही अपघात वगैरे काही नाही आहे। चुकून जे काही काय म्हणतात ते कार पार्क होतं ते आमच्या काय म्हणतात त्या पायलटला काही सापडलं नाही। तो हेलिपॅड कार पार्कमध्ये उतरलं, शांतपणे उतरलं, छान उतरलं, आम्ही छान बाहेर आलो। काय काळजी करायचं कारण। भुजबळांचं हेलिकॉप्टर जिथे लँड झालं तिथे आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये विजेच्या तारा होत्या। तरीही ही चूक कशी काय घडली याबद्दल अनेक शंका वर्तवल्या जात आहेत। दुसऱ्या घेरटी घालत असताना सरळ असलेले विमान हे अचानक असं त्याने पलटी मारल्यासारखं दिसतंय आणि त्याच्यानंतर जे आहे काही क्षणामध्ये जे आहे होत्याचं नव्हतं होतं आहे। चौकशी होईल, मी काही त्यातला तज्ज्ञ नाही, पण अनेकांशी जेव्हा बोलतो त्यावेळेस कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे इंजिनामध्ये किंवा त्या रडारमध्ये। आणखीन काय असू शकतं मला नाही वाटत काही फारशी तर फार त्याला गांभीर्याने घ्यायची काही गरज असं मला तरी वाटतं। मला असं वाटतं की एवढं काही ते फार सिरियस नाही असं मला वाटतं। चूक ओके आहे ते, असं होता कामा नये। कारण खाली पोलीस नसतात, कार पार्कला गाड्या कदाचित इकडून तिकडे गेलेले असतात, काही लोक इथे असतात, असं काही पण होऊ शकतं। परंतु ते ठीक आहे झालं। आता त्याच्यावर काहीतरी एसपी आणि त्यांच्याशी चर्चा झाली त्यांची, मला काही कल्पना साहेबांचा अचानक हेलिपॅड अचानक पार्किंग मध्ये उतरलं ते पायलटला लक्षात नाही आलं। पायलटची चूक आहे। मी निश्चितपणे हे चेक करेन। मला आता त्याची कल्पना नाही, त्यामुळे बोलू शकणार नाही, पण निश्चित तात्काळ या संदर्भातली चौकशी मी करेन। प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुरंदर, पुणे।
सुनेत्रा पवारांच्या जीवाला चाकणकर यांच्याकडनं धोका असल्याची तक्रार करण्यात आली आहे. बीडमधील एका व्यक्तीकडनं एसआयटीकडेही तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान महाराष्ट्राचं पोलीस खातं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पूर्ण काळजी घेईल असं फडणवीसांनी म्हटलंय. भोंदू अशोक खरात सोबतच्या फोटोमुळे अडचणीत आलेल्या चाकणकरांचं नाव आता पुन्हा एकदा समोर आलंय. बीडमधील एका व्यक्तीनं चाकणकरांविरोधात एसआयटीकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याचं त्यानं तक्रारीत म्हटल्याची माहिती आहे. तक्रार भोंदू खरात प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावाही केला जातोय. या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीडमधील एका व्यक्तीनं थेट एसआयटीकडे तक्रार नोंदवली आहे. चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो असा दावा तक्रारदारानं केलाय. आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पूर्ण काळजी महाराष्ट्राचं पोलीस खातं घेईल. जरूर अशा प्रकारचं पत्र असेल, काय जे काही येत असतील त्याची चौकशी पण केली जाईल, पण योग्य सुरक्षा तर आहेच दिली. तक्रारीत तथ्य किती आणि खोडसाळपणा किती याचा शोध एसआयटी घेणार आहे. राजकीय आकसातून ही तक्रार करण्यात आली आहे का या अँगलनेही पोलीस तपास होण्याची शक्यता आहे. सध्या माझा फोकस जो आहे तो 18 नोव्हेंबर ज्या दिवशी अजित पवारांच्या घराच्या बाहेर भरत सतीची ब्लॅक मॅजिक जी करणी केलेली होती त्या दिवशी कोणाकोणाचे कॉल झाले, कोणाकोणाचे मेसेजेस गेले, त्या दिवशी पण समताचे बऱ्याच प्रमाणात SMS होते, या सगळ्या गोष्टीवर फोकस आहे. सातत्याने त्या ठिकाणी बोलतो. एक तर खराताच्या विरोधात आम्ही आहोत, त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. पण खराताला इतक्या गोष्टी माहिती आहेत, इतक्या नेत्यांची नावं माहिती आहेत, काय काय गोष्टी कशा कशा केल्या हे त्यांना तिथं माहिती आहे. त्याच्याबरोबर कोण नेता कशासाठी तिथं येत होता, कुठला हेतू देऊन त्या ठिकाणी पूजा करत होता, ह्या सगळ्या गोष्टी खराताला माहिती असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की उद्या जाऊन त्याला आत्महत्या केली असं दाखवलं जाईल, नाही तर एन्काउंटरमध्ये त्याला मारलं जाईल. हे मात्र त्या ठिकाणी ही भीती आम्हाला वाटते. आता सध्या तर असंच वाटतं की सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका जर असेल तर अशोक खराताच्या जीवाला पण मोठ्या प्रमाणात धोका आहे असं मला सरळ सरळ वाटतंय. आणि काय वाटेल ते झालं तरी जे खरं आहे ते बाहेर आलं पाहिजे. एप्स्टीनच्या जे मर्डर आहे जेलमध्ये झालेला आहे आणि ते आत्महत्या नाही होती, ते मर्डर होता. तसंच जे खरात फाईल आहे, खरात फाईलमध्ये पण खरातच्या जे मर्डर आहे जेलमध्ये होऊ शकतात. तर वारकरी संप्रदायासारख्या चळवळीमध्ये सुद्धा प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली असं शरद पवार म्हणाले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये 60% लोकांच्या मांडणीमुळे धर्मांध शक्तींना बळ मिळत असल्याचं पवार म्हणाले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं प्रकाशित स्मरणिकेमध्ये शरद पवारांनी हे भाष्य केले. वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागलेत. वारकरी संप्रदायामध्ये 60% लोक बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीने मांडणी करतात. म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केली आहे. आता साधारण 40 लोक असे दिसतात की वारकरी संप्रदायांमध्ये कीर्तन, प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडत असतात. त्यांची अत्यंत गरज आहे. दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला दिसत नाही. महिलांची बदनामी करणारे, त्यांच्यावर टवाळ विनोद करणारे वाढत चाललेत. अशा विनोदांना हसणाऱ्या महिला प्रेक्षकात दिसतात. दुसरीकडे प्रतिगामी विचार मांडणाऱ्या महिला कीर्तनकारांची संख्या मात्र वाढताना दिसते. हे दुर्दैव आहे. कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय. अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला. भारतीय जनता पार्टीने आणि RSSने वारकरी संप्रदाय नासवण्यासाठी भारताच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे ती राजकीय आघाडी सुरू केली आणि तुषार भोसले नावाचा एक भोंदू वारकरी त्याच्यामध्ये अध्यक्ष केलेला आहे. आज काही राजकीय लोक आणि राजकीय पक्ष व त्या राजकीय पक्षाला ताकद देणाऱ्या काही संघटना, त्या संघटनातली काही लोक जी प्रतिगामी विचाराची आहे ते मात्र वारकरी संप्रदाय व त्या परिसरामध्ये संक्रमण करत आहेत. हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. वारकरी संप्रदायावर सुद्धा
हल्ला करणारे आणि लाठीचार्ज करणारे हेच ते त्या ठिकाणी लोक आहेत जे आज पवार साहेबांवर त्या ठिकाणी टीका करत आहेत. त्यामुळे पवार साहेबांनी जे काय त्या ठिकाणी बोललेलं आहे ही खरी वस्तुस्थिती आज आहे. मला आपल्याला विनंती करायची आहे की आपण या अर्बन नक्षल्यांच्या विरोधात भूमिका घेणार आहात का, आणि किती अर्बन नक्षल या चळवळीमध्ये घुसलेत याबद्दलची एकदा माहिती, आकडेवारी एखाद्या प्रकाशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रासमोर ठेवा. वारकरी विचारांशी त्यांचा फार संबंध राहिलेला नाही आणि त्यांनी स्वतःही अनेक वेळा कबूल केलंय की ते निधर्मी आहेत, धर्म मानत नाहीत किंवा त्या ठिकाणी त्यांचा जो सगळा पिंड आहे तो निधर्मी आहे. मला असं वाटतं की त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या संदर्भात त्यांच्याजवळ कदाचित योग्य माहिती नसावी. अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी एका मंत्र्यावर आरोप केलाय. विभाग चालवायला महिला नको असं एका मंत्र्यानं म्हटल्याचा आरोप म्हैसकर यांनी केलाय. 2023च्या महायुती सरकारमधील एका मंत्र्यावर त्यांनी आरोप केलाय. मनीषा म्हैसकरने इतक्या नंतर आपला खुलासा करणं हे सरकारी अधिकारी म्हणून योग्य नाहीये. एखाद्या मंत्रालयामध्ये कोण सचिव असावा कोण नसावा हा मंत्र्याचा अधिकार आहे. म्हणून आता जरी मंत्रालयात पाहिलं तर बहुतेक महिला या मंत्रालयात काम करतात. म्हणून महिलांचा सन्मान करणं हे माहितीचं काम आहे. त्यांचा अपमान करणं हे संस्कृती आमची नाहीये. मला वाटतं आता त्याच वेळेस बोलायला पाहिजे होतं. मनीषाताई म्हैसकर चांगले अधिकारी आहे, परंतु त्यांनी त्याच वेळेस या भूमिका मांडायला पाहिजे होत्या. आता तर त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आहेच आहे ना. त्याच वेळेस भूमिका मांडली असती तर बरं झालं असतं. परंतु शेवटी सरकारच्या दबावाखाली अधिकारी काही बोलत नाही, सरकारच्या दबावाखाली काही करतात. दोन्ही गोष्टी अधिकारी करतात. आता तसंच चालू आहे. तर माझं वाक्य आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वापरलं गेल्याचं मनीषा म्हैसकर यांनी म्हटलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली. कधीही डावललं गेलं नाही असं मनीषा म्हैसकर यांनी सांगितलं, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. साहित्य संमेलन एखादं आयोजित झालं आणि ते मराठी साहित्य संमेलन असेल आणि वादच झाला नाही तर त्याला रिकग्निशनच मिळू शकत नाही. त्यामुळे फार चिंतेत होतो. पण शेवटी आमच्या माध्यमांना आमच्या मनीषा म्हैसकरांचं एक स्टेटमेंट सापडलं आणि त्यांनी दिवसभर आज वाद चालवला. पण मनीषा म्हैसकरांनी मला स्वतः हे सांगितलं की माझं वाक्य आउट ऑफ कॉन्टेक्स्ट हे त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे. आणि त्यांनी उलट त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, इतक्या वर्षाच्या सेवेमध्ये महाराष्ट्रामध्ये कधीही मला अशा पद्धतीच्या भेदभावाला समोर जावं लागलं नाही. दिल्लीमध्ये संसद भवन परिसरातल्या प्रेरणास्थळावर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांची भेट झाली. यावेळी दोघांनीही महात्मा फुलेंना आदरांजली वाहिली आहे. तसंच पंतप्रधान मोदींनी सोनिया गांधी यांच्या तब्येतीचीही विचारपूस केली आहे. दिल्लीमध्ये संसद भवन परिसरातल्या प्रेरणास्थळावर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांची भेट झाली. महात्मा फुले यांच्या 200व्या जयंती निमित्तानं दोघेही प्रेरणास्थळावर उपस्थित होती. दोघांनीही महात्मा फुलेंना आदरांजली वाहिली. यावेळी मोदींनी राहुल गांधींसोबत संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी सोनिया गांधी यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे सुद्धा उपस्थित होते. भिवंडीमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नष्ट केलेला गुटखा माफियांनी चोरला. चाविंद्रा येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये नष्ट केलेला गुटखा चोरी करून नेतानाचा प्रकार नागरिकांनी उघडकीस आणलाय. 2 महिन्यांच्या आधी 64 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. हा गुटखा 20 ते 25 फूट खोल खड्ड्यामध्ये काढून नष्ट करण्यात आला होता. मात्र माफियांनी खड्डा खोदून या ठिकाणी गुटखा संपास केल्याची धक्कादायक घटना घडली.